हा प्रश्न केवळ तुमचा आमचा नाहीये. जे एक लोकसभेच्या वेळेला यांचा प्रचार चालला होता अबकी बार 400 पार, कारण यांना मूळ म्हणजे संविधान बदलायचंय. यांना ते डिलिमिटेशनचं बिल जे त्या 2/3 बहुमत झालं नव्हतं ते पास करण्यासाठी मग शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड, तिकडे तृणमूल फोड, आणखी नुसती फोडाफोडी करायची. शेतकरी आत्महत्या करतोय. यवतमाळ वाशिम हा पट्टा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. लाज लज्जा शरम राज्य करताना कोणाला काही राहिलेलं नाहीये. खोकेच्या खोके घेऊन तुम्ही गद्दाराच्या घरी जाताय. अरे सारी लाखाची मदत माझ्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन का नाही करत तुम्ही? शिवसेना ही केवळ आमदार खासदारांपुरती मर्यादित नाही. मी आलेलो आहे, मी तुमच्यासह इथल्या सर्व मतदारांची माफी तर मागायला आलेलो आहेच, कारण मीच तुम्हाला उमेदवार दिला होता आणि तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून त्याला निवडून दिला होता. म्हणून ह्या सगळ्या गुन्ह्याची माफी मागायला मी आलेलो आहे. पण आणखीन एका गोष्टीसाठी आलेलो आहे की दुर्दैवाने नमक हराम जरी गेलेला असला तरी मी हललेलो नाही. मी तिथेच उभा आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी वचनबद्ध आहे. मी हलणार नाही, मी थकणार नाही, मी खचणार नाही. आणि तुमच्यासारखे मर्द शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. मग कशाला कोणाची भीती आहे, कोणाची पर्वा आहे? येऊ देत संकट. संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी मला दिलेत ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत किती संकट येऊ दे, त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावरती भगवा रोवून पुढे जाणारा मी आहे.